नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. हत्ती माझा हत्ती. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत. मल्ल्यापुरमला आहे मित्रांनो. आम्ही मल्ल्यापुरमच्या एशियन पेंटच्या गोडाऊनला आहे. सकाळी 3 वाजता आलो. आता गाडी खाली करायला लावली. आपलाच पहिला नंबर आहे. सर्वात पहिले तर मित्रांनो तुमची क्षमा मागतो, कारण की खूप दिवस झाले, कमी 10-1 दिवस झाले आपला ब्लॉग नाही. त्याचा प्रॉब्लेम असा झाला की माझ्या मुलाचा फोनचा डिस्प्ले तुटला होता. त्याच्यामुळं ते रिपेअर वगैरे करून आणायला जरा वेळ लागला. त्याच्यामुळं परत एकदा तुमचे सगळ्यांची क्षमा मागतो. तर आता गाडी खाली करायला लावली. आपल्याला उद्याची ऑर्डर पण आहे चिकमंगळूरला. चंद्रमाऊलीचा माल आहे. त्याच्यानंतर तिथं जायचं आहे. कालच कन्फर्म केलेले. सकाळी आलो पाटेला. गाडी वगैरे कोणतीच नव्हती आपला, त्यामुळं पहिला नंबर लागला. गाडी खाली करत आहे आता. आंघोळीसाठी चाललो मित्रांनो. इथं मागच्या साईडला बाथरूम वगैरे आहे व्यवस्थित, तर आंघोळ करून घेतो, कारण की गरमी फार आहे. पाऊस पडलेला आहे, म्हणजे रस्त्याने तर आम्हाला कुठं पाऊस नाही लागला आहे, पण पडून गेलेला आहे फार. आणि कन्नूर नंतर सगळ्या म्हणजे केरळात सगळीकडंच रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं फार वेळ लागला. कन्नूर नंतर तर फारच गाडी सावकाश येते, कारण की डायव्हर्शन वगैरे भरपूर आहे. तर जातो आता, आंघोळ वगैरे करतो. आणि कुंदन शेट वगैरे पण आंघोळ वगैरे करायला गेलेत. तर आंघोळ करून तोपर्यंत गाडी पण खाली होईल. आंघोळ केल्यानंतर आपण निघूयात आणि जाऊयात. सकाळचे 11:30 वाजलेत मल्ल्यापुरमच्या गोडाऊनला. सगळेजण आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश होऊन बसले. मागच्या साईडला इथं नदी आहे. हां, सीन बघा, नदी आहे या साईडला. तरी गरमी बहुत खूप आहे. गाडी खाली होती इथं. झाली आता एक 5 ते 10 मिनिटात होईल गाडी खाली की निघायचं लगेच चिकमंगळूर. यावेळेस वायनाड मार्गे जाणार आहे आम्ही चिकमंगळूरला. आंघोळ वगैरे करून कपडे इथं वाळायला घातलेत. या साईडला पावडरच्या गाड्या वगैरे खाली होतात. निघूयात आता थोड्या येतच मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय. जेवणासाठी आलोय आता. गाडी खाली झाली आमची. वायनाडच्या रोडला लागलो आणि लगेच जेवायला थांबलो. भाऊ, हे काय फिशचं नाव? फिशचं नाव राता फिश आहे यार. भाऊचा आवडतं आहे. मच्छी करी. आम्ही खातोय फिश. आणि बघा पाणी आणि बघा ड्रिंक करतोय बसल्या जागी. पाणी येते. नाही पाणी नाही पिताय तुम्ही. जेवूया. आणि पप्पूनी आलमोडा चिकन सांगितलंय, ते खाऊन निघूया. खारे लिहिले इथं. काय नाहीये, गाडी आली. बघा आमचं शेट सनरूफ मधलं बाहेर निघले. मोठा गडवाल. मोठा हे राईटची जाऊ दे. थांब जरा, ती गाडी आहे बघ. अरे तिच्या समोरच गेलाय तू. अरे तो मला ओरडून रे, मी येतो खाली. दुपारचे 2:30 वाजलेत. वायनाडच्या घाटात थांबलोय. गाडी आपली समोर आहे. छाप येते ते त्याला नाही घ्या ना.
आता शेटनी मला राग दिलाय एक, त्यांना नेणार नाही मी आता पुढं गाडीत. हसत्यात आणि बघा जरा चुकीच्याच जागी आम्ही गाडी लावली, प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. हत्ती माझा हत्ती. दात नाही आणि वाळलाय रे तू. भाऊ ह्याचा एक हे कॅन्सल करा आणि एक हत्ती देऊन टाकायला. गोवा कॅन्सल. हा अजून 1.5 राहायचं. बिल्डर नाही झाला आहे ना, बिल्डर आहे, चांगला बिल्डर आहे. जाणार आहे तुम्ही इकडे. खाते हो कसं जरा त्या तिथे घे. ते मागं पण आहेत बघ ते. तो बघ कसला आलाय. जरा घेतो त्याचे डोळे लाल आहेत रे. झोप नाही झाली वाटतं. तो लय विंटर रे. अशी इथपर्यंत तो आला बाहेर. यंग आहे रे हा आला की तो आत गेला बघ. हो तिथं पिल्लं पण आहेत रे, छोटी छोटी. लय पळत आहे. फॅमिली आज दिसले तरी छान गाव नाही रे. ते वारुळ असतं ते सांगतो ना तुला, त्यालाच लय वेळ पडतो. मला तर पुरीला दिसलं. बरेच आहेत रे, जरा पुढे घे बस. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजले. रात्री आम्ही इथं 12:30 वाजता आलो. 12:30 वाजले पोचायला. हसनमध्ये जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर कुंदन शेटनी गाडी घेतली. मी झोपून गेलो. मग डायरेक्ट इथंच आल्यानंतर उठलो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.